राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा, पीक कर्ज वसुलीला सरकारकडून स्थगिती, दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांसाठी निर्णय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला जलयुक्त शिवार 2.0 चा आढावा। 5775 गावात जलयुक्त शिवारची कामं सुरू। इंडिया आघाडीच्या घटक पक्षांसोबत काँग्रेस जागा वाटपावर चर्चा करणार, काँग्रेसच्या आजच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची माहिती। इंडिया आघाडीच्या घटक पक्षांसोबत काँग्रेसची असणार चर्चा, तर शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणातली सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गट 23 जागा लढवण्यावर ठाम। मुंबईमध्ये 4, ठाण्यामध्ये 2 तर पालघरमध्ये 1 जागेवर दावा। विदर्भात 4, मराठवाड्यात 5, उत्तर महाराष्ट्रात 1, पश्चिम महाराष्ट्रात 3, कोकणातल्या 2 जागांवर ठाकरे गट ठाम। आम्ही या अगोदर 23 जागांवर लढलोय, त्यात आम्ही जिंकलेल्या 18 जागा आम्ही लढणारच, संजय राऊतांकडून स्पष्ट। जिथे राष्ट्रवादी जिंकली त्या जागा आम्ही त्यांच्यासाठी सोडू, काँग्रेसला शून्यापासून सुरुवात करायची आहे, राऊतांचं वक्तव्य। संजय राऊत म्हणतात ठाकरे गटाला 23 जागा पाहिजेत, पण काँग्रेसनं त्यांच्याकडे ढुंकून पाहिलं नाहीये, काँग्रेसनं त्यांना 5 पेक्षा जास्त जागा देणारच नाहीये। नितेश राणेंची राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीला जाणार। 2 किंवा 3 जानेवारीला काँग्रेस नेत्यांसोबत दिल्लीत बैठक होण्याची शक्यता। जयंत पाटील आणखी किती दिवस राष्ट्रवादीमध्ये राहणार याची शाश्वती नाही, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य। तर शिवसेना आणि भाजप युतीतच लढणार, शिरसाटांची माहिती। मनोज जरांगेंना 20 जानेवारीला मुंबईत यायची गरजच पडणार नाही, त्याच्या आधीच आम्ही आरक्षण देणार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत अद्याप चर्चा नाही, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण। पक्ष देईल ती भूमिका स्वीकारणार, विखे पाटलांचं वक्तव्य। इंडिया आघाडीकडे कोणतंही विजन आणि योजना नाही, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका। महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याची प्रगती झाली नाही, हे लोकांनी पाहिलं, विखे पाटलांचा टोला। यानंतर पाहूयात विदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। अमरावतीमध्ये आदिवासी बांधवांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा। महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र दिल्यामुळे आदिवासी बांधव आक्रमक। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी रास्ता रोको, विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं रास्ता रोको। वर्ध्याच्या जाममध्ये वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी रास्ता रोको, विदर्भवादी संघटनांकडून आंदोलन। नागपूरच्या बिडगावमध्ये कचऱ्याच्या डंपरनं बहीण भावाला चिरडलं, संतप्त जमावानं टिप्पर पेटवला। अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी चिनी मांजा विक्री करणाऱ्या दोघांना घेतलं ताब्यात। नायलॉन मांजामुळे अपघात होत असल्यानं पोलीस विभाग दक्ष। रुग्णालयातल्या जेवणात आढळल्या अळ्या, अकोल्यातल्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस, रुग्णांचे नातेवाईक संतप्त। विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी नदीपात्रातून जीवघेणा प्रवास, वाशिम जिल्ह्यातले विद्यार्थी जीवावर उदार होऊन पोहोचतायत बुलढाणा जिल्ह्यात, रुग्णांनाही खांद्यावर उचलून न्यावं लागतंय। नदीवर पूल बांधून देण्याची ग्रामस्थांची मागणी। दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी बुलढाण्यातल्या 200 वृद्ध शेतकऱ्यांचं कडाक्याच्या थंडीत आमरण उपोषण, आंदोलनात वृद्ध महिलाही सहभागी। बुलढाण्यातल्या अंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांना एकाच वेळी दिसले 5 वाघ, मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या अभयारण्यात वाघांच्या संख्येत वाढ। एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या, यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय कॉलेजमधल्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या। यवतमाळमधल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीनं सुरुवात, आमदार अशोक उईके यांच्यासह गुरुदेव भक्त मोठ्या संख्येनं ग्रंथदिंडीत सहभागी। आणि यानंतर पाहूयात मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा।
छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढ, एकाच दिवसात 8 जणांना कोरोना झाल्याचं निदान, नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. संभाजीनगरच्या पाचोडमध्ये ग्रामीण पोलिसांनी गुटखा विक्री विरोधात केली मोठी कारवाई, 8,80,000चा मुद्देमाल जप्त. जालन्यातल्या वडीगोद्रीमध्ये ओबीसी समाजाचं साखळी उपोषण मागे घेण्याची मंत्री छगन भुजबळ यांची फोनवरून विनंती. परभणीमधल्या खड्डेमय रस्त्यांविरोधात रिक्षाचालक आक्रमक, खड्ड्यांवर रांगोळी काढून फुलांनी केला खड्ड्यांचा सत्कार. बीडमध्ये नव्या वर्षाची सुरुवात व्यसनमुक्त रॅलीनं, 30 आणि 31 डिसेंबरला रॅलीचं आयोजन. विनायक मेटेंनी सुरू केलेला व्यसनमुक्तीचा उपक्रम कायम सुरू ठेवणार, ज्योती मेटेंची माहिती. बीडमधल्या मादळमोही गावामध्ये राम मंदिर मंगल कलशाच्या पालखीची मिरवणूक, सडा सारवण, पाट रांगोळी करून पालखीचं स्वागत. हिंगोलीमध्ये थंडीचा जोर वाढला, थंडी वाढल्यानं अंड्यांच्याही दरात वाढ, किरकोळ बाजारात अंड्यांचा दर प्रति डझन 100 रुपये. आणि यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधल्या काही महत्त्वाच्या बातम्या. पुण्यातल्या इंदापूरमध्ये भिगवण आक्रोश मोर्चा सभा, सत्ताधारी दिल्लीसमोर मान झुकवणार असतील तर आयोजकांनी त्यांना शिवाजी महाराजांची मूर्ती द्यावी, खासदार अमोल कोल्हेंचा हल्लाबोल. पुण्यातल्या कात्रज बोगद्यात 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेनं जाताना अपघात, 1 महिला जखमी. क्रिसमस आणि न्यू इयरच्या सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जाम, वाहतूक कोंडीबाबत हात झटकणाऱ्या महामार्ग पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात 100व्या नाट्यसंमेलनाची मुहूर्तमेढ सोहळा संपन्न. मावळते अध्यक्ष प्रेमानंद गजवी, नियोजित अध्यक्ष जब्बार पटेल आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती. सांगलीमध्ये विष्णुदास भावे नाट्यगृहात 100व्या संमेलनाला सुरुवात. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते घंटा वाजवून संमेलनाचं उद्घाटन. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील 314 दागिन्यांची मंदिर समितीच्या ताळेबंदात नोंद नाही, चौकशी करण्याची मागणी. सांगली फाटा ते उजगाव रेल्वे ब्रिजपर्यंत पिलरचा पूल उभारण्यात येणार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचा पुलासाठी हिरवा कंदील. आणि यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिकमध्ये युवा दिनाच्या कार्यक्रमाला राहणार उपस्थित. त्यानिमित्त गिरीश महाजनांकडून ग्राउंडची पाहणी. अहमदनगर महापालिकेच्या प्रशासकपदी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची नियुक्ती, आजपासून प्रशासक राज. अहमदनगरच्या जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविकांचं ठिय्या आंदोलन, शासनानं मागण्यांचा गांभीर्यानं विचार केला नाही तर आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा. न्यू इयर सेलिब्रेशनवर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचं सावट, परराज्यातून नाशिकमध्ये परतलेल्या पर्यटकांची कोविड टेस्ट करण्याच्या सूचना. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान सतर्क, मंदिर परिसरात नो मास्क नो दर्शनचे फलक. न्यू इयर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस सतर्क, हॉटेल्स, रिसॉर्ट आणि फार्म हाऊसेसची होणार तपासणी. नायलॉन मांजा विरोधात नाशिक पोलिसांची कारवाई सुरू, मांजाची खरेदी विक्री, साठा, उत्पादन आणि वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. नाशिकचे तृतीयपंथी अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार, किन्नर आखाड्याला सोहळ्याचं निमंत्रण. गेल्या 4-5 दिवसांपासून अक्षता बनवण्याचं काम सुरू, 1 जानेवारीपासून शहरातल्या घराघरात अक्षतांचं वाटप. जळगावमध्ये 22,27,70,000 रुपयांचे 255 मुद्रांक जळून नष्ट, 1,000 रुपये किमतीच्या मुद्रांकांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मुद्रांक जाळले. घोड्यांसाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी सारंगखेड्याच्या घोडे बाजारात गर्दी, परराज्यातून अश्वमालक सारंगखेडा बाजारात दाखल. नंदुरबारमध्ये हमीभावापेक्षा कमी दरानं कापूस खरेदी होत असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संतप्त, मंत्र्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त. आणि यानंतर पाहूयात कोकणातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. रत्नागिरीचे शरद पवार समर्थक माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुदेश मयेकर शिवसेनेत. सिंधुदुर्गच्या कणकवलीत अपहरण करून प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकासह दोघांना अटक, 18,000 रुपयांची रोख रक्कम आणि 20,000 रुपयांचा मोबाईल लुटणाऱ्या दोघांवर अटकेची कारवाई. ओबीसी समाजाचं 20 जानेवारीला विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन, मुंबईच्या आझाद मैदानातल्या आंदोलनासाठी पोलिसांकडे मागितली परवानगी.
महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडून मंत्रालयातल्या गच्चीवर सोलर पॅनल लावण्याची शिफारस. विजेसाठी लागणाऱ्या कोट्यवधी रुपयांची बचत होणार. मुंबई महापालिका वरळी इंजिनिअरिंग हबजवळ भूमिगत वाहनतळ बांधणार. 216,94,00,00,000 रुपयांच्या खर्चाचं अंदाजपत्रक. भूमिगत वाहनतळामध्ये 640 गाड्यांच्या पार्किंगची सोय. मुंबईतील जुहू, कुलाबा, बीकेसी या परिसरामध्ये सर्वाधिक प्रदूषण. एअर क्वालिटी इंडेक्स 200 पेक्षा जास्त. मुंबईची हवेची पातळी खालावल्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची फवारणी यंत्रानं हवेतले प्रदूषित घटक कमी करण्याचं काम सुरू. मेट्रो 3 प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं काम 93% पूर्ण. प्रकल्पाच्या खर्चात तब्बल 57% वाढ. मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडेंची माहिती. मेट्रोच्या संचलन आणि देखभालीसाठी 155 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद. MMRDAचा निर्णय. राज्य सरकारच्या 75,000 मेगा भरती अंतर्गत महावितरणमध्ये 1,042 उमेदवारांना नियुक्तीपत्र. मुंबईच्या दहिसर पूर्व भागातील मुरबाळी देवी जलतरण तलावामध्ये दुरवस्था. जलतरण तलावाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची ठाकरे गटाची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.